नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे नवरात्री स्पेशल वरईची खीर। अगदी झटपट तयार होणारी ही खीर आहे। कमीत कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट अशी खीर होती। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। इथे कढईमध्ये 2 चमचे तूप घालूयात आणि बारीक कट करून घेतलेले बदामाचे तुकडे घालूयात। साधारण 5 ते 7 बदामाचे तुकडे आणि 4 ते 5 चमचे वरीचे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालूयात। हे तांदूळ आपल्याला बारीक गॅसवरती मस्त असे फुलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिटांनंतर मस्त असे तांदूळ परतून घेतलेले आहेत। तांदूळ परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घालणार आहे। दूध तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 2 वाट्या पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर 1 उकळी येईपर्यंत ही खीर आपल्याला बारीक गॅसवरतीच ठेवायची आहे। 1 उकळी आल्यानंतर इथे अर्धी वाटी साखर घालणार आहे। साखर देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडीशी वेलची पूड। पुन्हा ही खीर आपल्याला मस्त अशी एक 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। खूप चवीला छान अशी होते। या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा। 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खीर मस्त अशी एकसारखी झालेली आहे। तयार आहे आपली वरईची खीर। एकदम चविष्ट अशी होते। 1 ते 2 साहित्यामध्ये ही खीर तयार होते। तुम्हाला देखील नक्की आवडेल। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा।